श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे 1 मार्चच्या पहाटे अज्ञात 5 ते 6 दरोडेखोरांनी वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा टाकून लाखोचा ऐवज लंपास करत 79 वर्षीय विजयादेवी भोपळे यांना मारहाण केली होती। या संदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव राहणार चांदे कसारे कोपरगाव, मयूर उर्फ सोनू दगडू पवार राहणार सावळीवेर राहता, सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनोने राहणार नगदवाडी कोपरगाव व सुनील कडू पवार राहणार खानापूर श्रीरामपूर या 14 आरोपींना 4,23,500 रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या धातूची मूर्ती, पांढऱ्या धातूचे कॉइन, बांगडी, नाकातील नथ, पांढऱ्या मानेचा हार, मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इतर 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री 5-6 ते 7 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण 9,80,000 रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच CCTV कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदे कसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर 2 अशा 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल, 3.5 तोळे सोनं आणि 29,000 रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण 8 आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमेश राजा आतार, फुरकान शेख, मेघराज कोले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, अरुण मोरे व महादेव लगड आदींच्या पथकाने केली असून 14 आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत। तेलंगणा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर।